साष्टांग नमस्कार श्यामाची आराध्य दैवत कुलदेवता हिचा आशीर्वाद प्राप्त केला आणि पाताळ सोडून या दरण्याच्या दिशेने माझी पावलं भरली. कारण श्यामाच्या बंधूचा सेवक या देवतांनी केला गोद सुधारणी शांततासाठी कित्येक वेळा मी देवतांवर स्वारी केली, पण माझ्या पदरी पडलं ते अपयश. या संपादन करण्याच्या उद्देशानं आमचा पाताळ सोडून या दरण्याच्या दिशेने मी पावलं टाकली. ज्या ठिकाणी ज्ञानींच्या मार्गदर्शनानं मी माझ्या देवाला आत्मसात करून घेतलं, या विश्वात स्वर्ग मृत्यू आणि माता या तीन दला दक्षिणक्याने अमरत्वाचं वरदान या कमलाला प्राप्त केलं. श्यामाच्या बंधूचा सेवक ज्या महाविष्णूला केला, माझा देव आणि महाविष्णू हा वेगळा कुणीच नाही. म्हणून माझ्या देवाला गाव विचारण्यासाठी मी कैलास पर्वती जात असताना मला लागलेली तृषा आणि ती तृषा शांत करण्यासाठी कैलास पर्वताच्या दिशेने येणारं पाणी मी प्राशन केलं. पाणी प्राशन केल्यानंतर काही दिवस निघून गेले आणि मी गर्भवती राहिली. 9 महिने 9 दिवस 9 घटिका पूर्ण होता. एक कन्या मला जन्माला आली. कन्याचा जन्म झाला. जन्म होताच तिचे गजासारखे सोडच त्या गजाप्रमाणे आणि माझ्या मुखाद्वारे तिचा जन्म झाला म्हणून नाव मी तिचं गजमुखी ठेवले. या दरम्यान माझी कन्याने मी पावलं टाकले. क्षणभर या वटवृक्षाच्या सूर्य माथ्याने आल्यानंतर याच वटवृक्षाच्या छायेखाली तुझी माझी ग्रंथिका होते. आई तुझी मार्गदर्शना करते. यालाही कारण आहे. आजच्या दिनी तुझ्या आईला अपयश आला.
आमच्या समोर ठेवू नकोस. कुणाचं कोण वैरी? माझा देव. म्हणजे मी माझ्या देवाचं नामस्मरण करतोय त्याने तुम्हाला फार दुःख होतोय. त्याच्या मुलाची काळजी तुम्हाला ज्ञात असेल. माझ्या बंधुता सेवक ज्या विप्रचिताचा सेवकाच्या महाविष्णूला केला त्याचा सेवक आम्हाला करायचा आहे. आणि म्हणून गंगा रवींद्राच्या ठिकाणी आम्ही समाधान करतो. पण मला सांग, संधीची वाट पाहतो. तुला तुझ्या मामाचा, तुला तुझ्या बंधूचा जर तुम्हा दोघांना स्वाभिमान होता, मग एवढे दिवस काय निद्रित हो. कारण अजिंक्य आणि अमृतत्वाचं वरदान तुमच्या हाती आहे. असं असताना तुम्ही काही प्रयत्नच केले नाही की का? विसरा. कारण यश आणि अपयश यांच्या मागे आजपर्यंत आम्हाला अपयशच प्राप्त झालं. म्हणजे देवांवर स्वारी करून तुमच्या पत्नी अपयश पडलं. नारायण नारायण. आणि म्हणून कोणता वण सोडला आणि अरण्याचा मार्ग पत्करला. याला कारण आहे तुमच्या पती अपयशाला कारण आहे. कारण काय? याला कारण हा मृत्यूलोक. हा मृत्यूलोक कसा काय? अरे अगं, या मृत्यूलोकातील मरत मानव ओम हवनाने यज्ञ करतो, नवविधा भक्ती करतो आणि त्याच्यामुळे देवतांची शक्ती प्रबळ होते. आणि ज्या ज्या वेळी तुम्ही देवतांवर स्वारी करता तुमच्या पती अपयश. एवढंच नव्हे अगं, एवढंच नव्हे, या मानवाची बुद्धिमत्ता फार वेगळी होत. कारण तो आपल्या अंगी असलेले कलागुण आणि त्या कलागुणाच्या आधारे वेगवेगळी कला पथक उभारतो आणि त्या कलेच्या माध्यमातून जेव्हा भक्ती मार्गाचा प्रसार करतो. नारायण नारायण. कलांच्या माध्यमातून मृत्यूलोकाच्या ठिकाणी भक्ती मार्गाचा प्रसार होतोय. आणि त्यामुळे आम्हा उमाईदाना अपयश निर्माण होत आहे. हे तर मुळाची कारणच आहे. तर निघालो मार्गदर्शन तुम्ही केला. या मृत्यूलोकाच्या दिशेला आमची पावलं वाहिली. याच मृत्यूलोकात ही नवखंड पृथ्वी, या नवखंड पृथ्वीवर ही 14 वर्ण बसले. मग या नवखंड पृथ्वीवर जो भक्तांच्या परस्परांना ज्ञाना प्रकारे भक्ती करतोय, ती भक्ती बंद करो. या मृत्यूलोकात संतांनी करो आणि माझ्या बंधूचा घरात सेवा केला. या सेवकाचा सेवन केला.
तुझे नाम माझ्या जीविते नाम माझ्या जीविते वरदा तत्व महत्व अखिल विश्वाची निर्मिती केली. या विश्वास म्हणतात 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणे 14 विद्या 64 कला अगमा निगमा
चंद्र सूर्य नवग्रह आणि तारे अशा प्रकारचा दडविश्व केवळ 6 दिवसात पर्यंत पूर्ण करणार भगवान. तुझ्या लीला चातुर्याचं वर्णन करता करता शब्द अपुरे पडताय. माया चक्राचा प्राण पुरुष अनंत बापाचा स्थिराई करता आधी अंत मध्यविरहित संपूर्ण परंपरा अशा माझ्या भगवंता विद्या नगरीचा राजा चंद्रनाथ तुझ्या चरणी साष्टांग नमस्कार करते. शांती तुलतपणा असते मग दोषात पण नास्ती तुषा परवेदनच धर्मोदया परा. दयेसारखा धर्म नाही, क्षमासारखा तप नाही, तुषासारखा मारोग नाही आणि समाधानासारखं सुख नाही. तेच समाधान मिळण्याच्या उद्देशानं जनतेच्या हितार्थ जनतेच्या सुखात राजा चंद्रनाभ धटण्याचं कर्तव्य करू लागला. प्रजेला वेळोवेळी प्राथमिकता परिपूर्ण विचार केला. सर्व प्राथमिकता जाणून घेतल्या आणि गरजा भागवण्याचं कर्तव्य आमच्याकडे घडलं गेलं. म्हणून सारी प्रजा ती सुखाने समाधानी झाली. यातच राजाला जीवनाची धन्यता लाभली, यातच जीवनाची सफलता राजा चंद्रनाभला लाभली. पण भगवान हे कुणामुळे असेल तर केवळ तुमच्यामुळं, तुमच्या कृपेचा कृपछत्र माझ्यामध्ये राजा समाधानी दिसला. मग देवा एकच विनवणी तुम्हाला, ज्या सुखाने युक्त राजाचा देह आहे हीच सारी सुख अति तमाम जनतेला लाभो एवढीच प्रार्थना, एवढीच प्रार्थना.
अमूर्त सुप्रत होईना. आशीर्वाद दिल्याचा म्हणजे राजानं म्हणत आहे. अरे कोण आहे शब्द? फक्त नाव सांगा. तुमच्यावर कोणी संकट निर्माण केलंय? रामराजन, ना माझ्यावर कोणी संकट निर्माण केलं, नाही माझा कोणी अपमान केला. मग हे शब्द तरी कोणाचे? मग ऐक, माझ्या मुखावाटे निघणारी मुखवागेश्वरी राजा चंद्रनाव हे आठवणीचे शब्द माध्यमातून या तुझा लाभ प्रदेश शब्द लाभ प्रदेश मग सांगाव राजा कुठं चुकला का? राजाला अधर्म अंत केला, प्रोत्साहन दिलं का? म्हणून सारी प्रजा मी दुःख करू लागली. मुळीच नाही. मग तर ज्यावेळी या राजाच्या ठाई आमची पावलं वळली, त्यावेळी या राजाच्या ठाई पावलं वळली, चौबाजून अवलोकन केलं, निरीक्षण करण्याची कृती केली. ते आम्ही पाहिलं, राजा धरणी माता दिवंगत झाल्याचा वाद. तुमच्या पायाखालची धरती पार सरकवलं येते. नारायण, अरे या राज्याच्या ठाई तुझी प्रजा जर, या राज्याच्या ठाई असलेले पुरुष, त्या पुरुषांच्या माना राजा चराचर झाल्या गेल्या, रक्ताचे पहाट वाहत आहे. नारायण, एवढंच नव्हे, या राज्याच्या ठाई असलेल्या कितीतरी सुवासनी स्त्रिया, या राज्याच्या ठाई असलेल्या सुवासनी स्त्रिया राजा वैदव्याच्या लहान लहान मुलं, होय लहान लहान मुलं, राजा कितीतरी लहान लहान मुलं आपल्या आई बापाला रडताय, कितीतरी आई बाप आपल्या लहान लहान मुलांना रडताय, कितीतरी मुलं अनाथ झाली, अनाथ झाली. ठीक राजा तुझ्या जीवनात कोण शब्द तुझ्या कर्णपणे पडताय? अरे नवजात बालक, नवजात बालक म्हणजे ती हरमत, राजा त्या हरमतांचा एक एक शब्द कसा वज्राप्रमाणे आघात हृदयावर पडतो. तप्त झालेला जर कोणतरी करणात होतावं, असा भास वाजायला झाला. सांगा म्हणताय कोणाची पाशवी शक्ती अविश्वात निर्माण झाली, त्या पाशवी शक्तीनं म्हणे जनजीवन विस्कळीत केलाय. मला मानवाची पाता बोलाच्या ठाई ज्यांचं वास्तव्य, दानवांची सम्राज्ञी कमला राक्षसी आणि तिची कन्या गजमुखी, या दोन पाशवी शक्तींनी राजाच्या ठाई जनजीवन विस्कळीत केल्यात.
असुरी शक्ती असुर साम्राज्य कमलालक्ष्मी आणि मला तिचीच कन्या गजमुखी या दोन्ही सर्वत्र जर का दैवानं म्हणलं असेल बस ठरला निर्णय काय ते? राजमार बरखास्त करून काय कर राजा निघालाय अरे राजकर्त्या, अरे मरावे पण किती रुपये उरावे या उक्तीनुसार तुला कर्तव्याची जाणून करून देण्याची कृती आम्ही केली. अरे जन्माला आला तो रिकाम्या हाती, जाणार आहे तोही रिकाम्या हाती. केवळ जीवनात जर का मोक्षाची प्राप्ती हवी असेल तर केवळ पुण्याची गरज आहे आणि ते पुण्य केवळ नवविधा भक्ती त्या देवाचं नाव मुखात घेऊनच मिळेल याच्यासाठी. नारायण काय आणले शेताला काय काय आणले शेताला काय नेसूर दाताना धन दौलतही करेल कोणी धन दौलतही करेल कोणी धन दौलतही काय आणले शेताना काय नारायण काय आणले येताना काय नारायण